गोसी खुर्द धरण प्रकल्पासाठी जवळपास 26,000 कोटींचा निधी मंजूर। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निधीला मंजुरी। निर्णयामुळे जवळपास 2 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। मुस्लिम संतांची वक्फ बोर्डाकडची जमीन परत द्या, श्रीगोंद्याचे भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुतेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षकांकडून ड्रेसकोडच्या निर्णयाचा निषेध। महत्त्वाचे विषय वळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचाही केला आरोप। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं घुबडांचं अनोखं गाव। बांदा गावाची घुबडांचं गाव अशी नवी ओळख। गावात 7 ते 8 घुबडांच्या प्रजातीची नोंद। पुणे ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होताच सुरक्षा हटवली। घैसास यांना दिलेल्या सुरक्षेवरून टीका, तर सुरक्षा पूर्वीच हटवल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट। बुलढाण्यामध्ये शेत कुंपणात अडकलेल्या बिबट्याला केलं रेस्क्यू। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बिबट्याला अंबाबर्वा अभयारण्यामध्ये सोडलं। पुणे विमानतळ हद्दीमध्ये सापडला ग्रेनेड बॉम्ब। एका व्यक्तीजवळ सापडले जुने हँड ग्रेनेड्स। संबंधित व्यक्तीला AIR फोर्सच्या जवानांनी घेतलं ताब्यात। जळगावच्या जावळे रुग्णालयात इंजेक्शन दिल्यानंतर 2 बालकांचा मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप। डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी। मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये ड्रग्ज विरोधात कारवाई। जवळपास 8 किलो चरस पोलिसांनी केलं जप्त। गुजरातमधल्या कारवाई दरम्यान 2 ड्रग्ज माफियांना अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंडांची दहशत। गुंडांच्या टोळीकडून महिलेला मारहाण। मारहाणीचा सगळा प्रकार CCTVमध्ये चित्रित। विलेपार्ले जैन मंदिर पाडकाम प्रकरणी राज्य अल्पसंख्याक आयोगात पार पडली सुनावणी। आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पालिकेला धरलं धारेवर। अल्पसंख्याक आयोगामध्ये दोन्ही बाजू घेतल्या ऐकून। अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी 2 लाखांची सुपारी। टायगर श्रॉफला मारण्यासाठी मुंबई नियंत्रण कक्षाला फोन। धमकी देणाऱ्या विरोधात खार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही अद्याप गुन्हा दाखल नाही। गुन्हा दाखल न केल्यानं मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह। आणि मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाला बॉम्बनं उडवण्याची धमकी। धमकीचा ईमेल चेन्नईमधनं आल्याची माहिती। पोलिसांकडनं युद्ध पातळीवर तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।